हे बघा एवढी सर्व शॉपिंग माझी स्वतःची. असे नखरे करायला लागलाय का? रुमाल कुठे ग पूजा त्याचं तोंड पुसायला? पाहू तोंड वर कर, पुरक्या काढी तो. तोंड पुसू दे, मला खायचं नाही, ते खायचं नाही. हा बघा बघा, ढेरी ढेरी दिसते ढेरी. कशा पुरक्या काढतो? असं तोंड नाही घालायचं बाळा. चला आता आपल्याला जायचं, भूर जायचं लगेच लगेच माझ्याकडे यायचं. बघा काय चाललंय तुझं, काय चाललंय? जायचंय ना आपल्याला, थांब ना जरासा, थांब ना. उठ ग, जायचं बाळा. आम्ही आता चाललोय मार्केटमध्ये, लाडूला घेऊन चाललोय. माझे केस नको. तुझं आवडलं का? पण मग आवडलं. उठ 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 उठ. चला माझं आवडलं. हे बघ वरती गेली होती ना, कलर लावून आधी हाताला. त्याला नाही काहीतरी वेगळंच लागलंय. तुला आनंद होतोय घेऊन जायचे तर? हा मग हिंडायला तर लय आवडतं त्याला. चला आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये, थोडीशी शॉपिंग करायची मला, म्हणून आम्ही चाललो आजीला शॉपिंग करायची. चला निघा. किती आनंद होता बघा ना, हिंडायचं असलं का किती आनंद होता लागेला. असं हिंडायला लय आवडतं. निघा चला. चला तुम्ही पण आमच्या सोबत. चला 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 निघा निघा, पुढं पुढं फोन का नाही पाहायचं, निघा. आजी कुठे पिल्लू? ए पिल्लू, आजी कुठे आहे? पिल्लू मी येते मागून. पिल्लू चलो. घरातून निघताना आम्हाला 5 वाजले होते. मार्केटमध्ये आल्यानंतर पहिले तर आम्ही आईस्क्रीमच्या शॉपमध्ये आलो, मस्त मावा कुल्फी खाल्ली. म्हटलं नंतर शॉपिंग करू आपण. लाडू पण सोबत होता आणि पूजा बोलली की थोडंसं ऊन खाली झाल्यानंतरच आपण मार्केटला जाऊ मम्मी, कारण लाडूला ऊन लागेल. तर संध्याकाळचं हे कोवळंसं ऊन लाडूला लागतंय. तर चला आता, लाडूला तर इतकी मजा वाटते ना असं फिरायचं म्हटलं ना, आजूबाजूला त्याला गर्दी, गाड्या, माणसे सर्वच काही दिसतं. त्यामुळे तो असा टुकमुकू बघत असतो सगळीकडे. लाडू खूप वेळ घरी राहिला नसताना, म्हणून आम्ही त्यालाही आमच्या सोबत घेतलं, कारण शॉपिंग करताना अचानक तो रडायला लागला तर मग पूजाला पुन्हा घरी जावं लागलं असतं. म्हणून मग तिने त्याला सोबत घेतलं. आणि खूप दिवसांपासून मला मार्केटमध्ये यायचं होतं. तर असं समजा की मी खूप दिवसांनी मार्केटमध्ये आली आहे, नाहीतर मग थोडंफार काम असलं तर मी पटकन गाडीवर येते आणि मग काम करून घरी जाते. तर चला आता आतमध्ये जाऊ. बघून त्याला असं वाटतं दुसरा बाळ आहे. कोण आहे लाडू? बाळ आहे ना, बाळ आहे ना, छोटे छोटे बाळ आहे. चला चला आता. बऱ्याच वेळे मी हे शॉप तुम्हाला दाखवलंच आहे. तर इथे ना लहान मुलांचे कपडे पण खूप छान छान मिळतात आणि मोठ्या मुलींचे कुर्ती, ड्रेस, पंजाबी ड्रेस, सर्वच प्रकारचे कपडे मिळतात. तर पूजा बोलली की इथेच आपण घेऊ. तर माझ्यासाठी मी ना मस्त ड्रेस बघते. तर आज माझी शॉपिंग चालू आहे. बऱ्याच दिवसांपासून मला यायचं होतं ड्रेस घ्यायला. तर मी ऑनलाईन पण बघत होते, पण ऑनलाईनचं कसं असतं, घरी आल्यानंतर आपल्याला जर कपडा आवडला नाही तर पुन्हा ते रिटर्न करा, किंवा मग आपलं कपड्याचं माप चुकलं तर खूप गोंधळ होतो. म्हणून मग म्हटलं चला स्वतः आपण डोळ्यांनी बघून जर कपडे घेतले तर आपल्याला ते पसंत पण पडतात आणि काही कमी जास्त वाटलं तर लगेच कळतं. तर इथे मी दुपट्टा घेऊन बघते, कारण कधी कधी दुपट्टे खूप छोटे येतात. तर भरपूर मोठा दुपट्टा होता. मला आहे ना ड्रेस खूप आवडतात घालायला, आणि बऱ्याच ताई बोलल्या की ताई तुम्हाला ड्रेस छान पण दिसतात. तर मी म्हटलं की रेग्युलर वापरण्यासाठीच आपण मस्त ड्रेस घेऊ आपल्याला. तर इथं आल्यानंतर मग ती दीदी आम्हाला सर्व काही ड्रेस वगैरे दाखवत होती. तर मला फुलबाईचे पाहिजे होते ना, मग मी तेच बघत होते आणि कपडा पण छान होता. तर बरेचसे आम्ही बघितले आणि त्यातून मग 1-2 ड्रेस आम्ही चॉईस केले. बराच वेळ गेला आमचा. तर कॉटनमध्ये पण होते, पण कॉटनचे मला इतके काही आवडले नाही. हा पण मला इतका काही आवडला नाही. तर मग मी अजून बरेचसे ड्रेस पाहिले तिथे. लाडू पण तिथं खेळत होता, पूजाजवळ होता. तर लाडूला पण खूप मजा वाटते असं कुठं जायचं म्हटलं फिरायला, तर तो अजिबात रडत नाही. टुकू सर्वच काही बघत असतो इकडे तिकडे, आणि त्याला घेऊनच आम्ही मग माझ्या ड्रेसची सर्व काही शॉपिंग केली. तर हाही मला आवडला.
अरे वा थांब रे मम्मा ड्रेस घालून आली आहे. अरे वा खूप छान छान एक नंबर दिसतोय एक नंबर. फक्त फिटिंग करावं लागल. फिटिंग नाही ना म्हणून असा दिसतोय तुला. मला एक्सरसाइज येते. तुला पण तू तब्येत कमी कर. पण खूप छान दिसतोय खूप मस्त दिसतोय. याला घ्यायचंय बघ. त्याची बाटली पडली ना. बाटली चल आता देतो ना आता चल. कलर पण छान आहे हा. छान दिसते मम्मी एकदम बारीक दिसते. शॉपिंग करता करता 1-1.5 तास तिथे आमचा गेला आणि बाहेर कधी अंधार पडला तेही कळालं नाही. तर आम्ही आता घरी निघालो होतो पण एका शॉपमध्ये आम्हाला पुन्हा ड्रेस आवडले. तर पूजा बोलली की इथे पण बघू आपण कारण बाहेर ड्रेस लावलेला होता तर तो मला आवडला म्हणून आम्ही आतमध्ये आलो. आणि खरंच या शॉपमध्ये छान छान मस्त ड्रेस होते तर मी त्यांच्याकडून पण 2 ड्रेस खरेदी केले. हे शॉप पण नवीनच झालेलं आहे वाटतं कारण याआधी मी या शॉपमध्ये कधी आली नाही. पहिल्यांदाच मी इथे शॉपिंग केली. चला झाली शॉपिंग आता. सब अच्छी मिलती है. वैरायटी भी अच्छी है. सब अच्छे से मिलते हैं. चला. हे शॉप पण सिन्नरमध्येच आहे पुलावर. तर ज्या पण ताई सिन्नरमध्ये राहतात तर त्यांना घ्यायचं असेल म्हणून मी दाखवते. प्रमोशन वगैरे काही मी करत नाही शॉपचं पण बऱ्याच वेळेस मला विचारतात ना म्हणून मग मी तुम्हाला दुकानाचं नाव वगैरे दाखवलं आणि सांगितलं. चला आता बराच उशीर झाला होता आम्हाला घरी निघायचं होतं आणि म्हटलं चला आता जाता जाता आहे ना उसाचा रस पिऊन जाऊ कारण मला तहान लागलेली होती म्हणून आम्ही उसाच्या गुराळामध्ये आलो. उसाचं गुराळच म्हणतात आमच्याकडे. पिलू इकडे बघ. आम्ही मार्केटमधून आंबे आणि संत्री घेतलेली होती तर पूजाला बोलली त्याच्या हातामध्ये एक संत्री दे म्हणजे तो थोडासा नादी लागेल संत्रीला. आणि बघा कसा संत्री तोंडात घालतोय तर तो काही बघितला ना लगेच तोंडात घालायचा प्रयत्न करतो. आणि मग आम्ही मस्त थंडगार उसाचा रस पिला. इथला रस पण छान लागतो. आणि लाडूचं चालू होतं संत्री खायचं काम. आणि हे बघा मधून मधून माझा ग्लास पण ओढायचा तो. त्याला वाटायचं हे रस पिताय तर मला पण यांनी द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्याची मस्ती चालू होती. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. आजचा वार गुरुवार. काल मी मार्केटमधून घरी आलो. घरी यायला बराच उशीर झाला होता. अंधार पडला होता. जवळपास 7:15 वाजले होते. पूजा पण मग लाडूला घेऊन घरी गेली आणि मग मी पण घरी आल्यावर नंतर आहे ना फटाफट स्वयंपाक केला कारण मला उपवास होता काल तर भूक लागली होती. स्वयंपाक केला जेवण केलं आणि मग मी झोपून घेतलं. म्हटलं चला उद्या सकाळी मस्त सर्वांना आपली शॉपिंग दाखवू. तर मी काय काय शॉपिंग केली माझ्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते. चला मला बऱ्याच दिवसांपासून आहे ना रेग्युलर वापरायला ड्रेस घ्यायचे होते कारण दिवसभर खूप काम असतं आणि सध्या मी दिवसभर काही गाऊन घालत नाही. बऱ्याच काही बोलतात की गाऊन चांगला दिसत नाही तुम्हाला म्हणून मग मिस्टर बोले की ड्रेसच घालत जा घरामध्ये म्हणजे रेसिपी शूट करताना पण ड्रेस छान दिसतील आणि दिवसभर पूर्ण कामामध्ये आपण बिझीच असतो त्यामुळे मग साडीवर एवढं मला कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणून मग म्हटलं चला आता रेग्युलर ड्रेसच वापरत जाऊ घरामध्ये म्हणून मग मी हे घेतले. तर चला तुम्हाला दाखवते. पूजाने एक ब्लॅक जीन्स घेतली तिला तर कपडा एकदम सॉफ्ट आहे हिचा मस्त अशी कडक नाहीये आणि ही जवळपास 500-550 ला पडली तिला तर ती पण माझ्याकडेच आलेली आहे. ती घ्यायला येईल थोड्या वेळाने. तर मी 2 शॉपमधून ही खरेदी केलेली आहे कारण सिलेक्शन शॉपमध्ये आम्ही गेलो तर तिथे मला इतकेच मिळाले. दुसरे होते पण हाफ बाईचे होते आणि मला हाफ बाईचे नको होते मला फुल बाईचे पाहिजे होते. तर मग तिथं मला हेच आवडले 2 ड्रेस तिथून मी घेतले आणि 2 ड्रेस मी ना हे जे 2 आहे ना हे मी दुसऱ्या शॉपमधून घेतले.
तर ते पण खूप छान आहे. तिथं पण मला मस्त ड्रेस मिळाले माझ्या आवडीनुसार. हे बघा एवढी सर्व शॉपिंग माझी स्वतःची. जवळपास हे 5 ड्रेस आहे. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हाच दाखवते सर्वात वरती ठेवलेला. पिस्ता कलर मला आवडतो आणि थोडासा छान वाटतोय. पिस्ता कलर असा फेंट आहे थोडासा, पण मस्त आहे. तर हे बघा कट मध्येच घेतलेले मी सर्व कुर्ती म्हणजे ड्रेस. तर हे ड्रेस आहे ना, ओढणी पॅन्ट असा पूर्ण ड्रेस आहे हा. तर याचा कपडा पण खूप सॉफ्ट आहे आणि खूप असा छान आहे. म्हणजे कपड्याची क्वालिटी मला आवडली. आणि मध्ये अस्तर पण आहे, त्याला ड्रेसच्या आतमध्ये अस्तर पण आहे. तर इथे ना गळ्याभोवती छान अशी मस्त थोडीशी वर्क दिलेली आहे. त्यावरती ना आरसे लावलेले. आरसे ओरिजिनल आरसे, हे काच आहे यामध्ये, अशी कागदाची टिकली नाहीये. ओरिजिनल आरसे इथे थोडेसे असे हाताला लागतात. तर हे बघा याला आहे ना बाई आहे पण ती आतमध्ये. तर फुल बाई घेतलेली मी, कारण मला हाफ नको होती. तर मग ते बोलले की लावून घ्या, म्हणून मग मी आता लावून घेईन. तर हा एक छान मिळाला. कसा वाटला तुम्हाला? तर मला हा कलर पण छान दिसतो. हे बघा याच्यावरची ओढणी पण खूप छान आहे. दुपट्टा पॅन्ट आणि हा दुपट्टा भरपूर मोठा आहे. हे बघा आता हा एक, तर हा पण मला खूप आवडला. थोडासा व्हाईट मध्ये म्हटलं सोमवार प्रदोष असतो त्या दिवशी पण आपण वेअर करू शकतो. तर याच्या पण बाही आतमध्ये आहे, तर त्या पण लावून घ्यायच्या आहे. तर हे बघा हा पूजाला खूप आवडला आणि मला पण खूप आवडला. याचा कपडा पण एकदम असा मऊ सॉफ्ट आहे, छान आहे कपडा. म्हणजे कपड्याचे धागे वगैरे अजिबात निघणार नाही अशा प्रकारे. कॉटन नाहीये हा, एकदम छान असा सुळसुळीत कपडा आहे. आणि याचा दुपट्टा आणि पॅन्ट कलर वेगळा आलेला आहे, थोडासा असा पर्पल. तर हे बघा पॅन्ट खूप छान आहे याची. हे बघा पायाजवळ आहे ना थोडासा असा व्हाईट कलरचा डिझाईनचा पट्टा आहे, छान आहे. आणि पॅन्टचा पण कपडा मस्त आहे, थोडासा रफ आहे असा जाड. आणि हे बघा दुपट्टा याचा खूप छान आहे. मला याचा दुपट्टा खरंच खूप आवडला. मी दिसते की तुम्हाला काही माहित नाही, तर याचा दुपट्टा खरंच मला खूप आवडला आणि भरपूर मोठा आहे. हे बघा थोडीशी त्याच्यावरती गोल्डन डिझाईन आहे ना, तर त्यामुळे मला तो खूप आवडला. आणि हा आपण असा कुठे बाहेर जायचं असलं तरी पण वेअर करू शकतो. पण मी घरात घालण्यासाठीच घेतलेले हे. कलर पण मला हा खूप आवडला. हे 2 ड्रेस तर मी दुसऱ्या शॉपमधून घेतले. तर यांची प्राइस सांगते तुम्हाला. तर हा जो व्हाईट ड्रेस आहे ना हा 1400 रुपये आणि हा पण 1400. दोन्हींची पण प्राइस आम्हाला 1400 सांगितली, पण तिथे आम्ही कमी जास्त करून घेतले. तर त्यांनी बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट दिला मला. 2000 रुपये मी या दोन्ही ड्रेसचे त्यांना दिले. आणि हे मी सिलेक्शन मधून घेतलेले, तर इथे पण त्यांनी मला छान डिस्काउंट दिला. तिथे पण त्यांनी पैसे बऱ्यापैकी चांगले कमी केले. मी बिल दाखवून सांगते किती लावले यांचे. तर हा एक असा पीच कलर आहे, पिंक कलर म्हणू शकता. तर हा मला खूप आवडला. याचा कपडा वेगळाच आहे, ऑर्गनचा टाईप आहे. थोडीशी चमक पण आहे ड्रेसला. आणि व्ही आकाराचा गळा आहे. गळ्याभोवती थोडीशी अशी डिझाईन, म्हणजे याची कोंबड्या म्हणतात ना काचेचा, त्याची वर्क आहे. आणि हे बघा हा पूजाने वेअर केला होता दुकानामध्ये, तुम्हाला मी दाखवला पण. तिने घातल्यानंतर कसा दिसत होता. तर अशा प्रकारे हा आहे.
तर याला पण अस्तर वगैरे सर्व ड्रेसला अस्तर आहे आतमध्ये, पातळ कपडा नाही, छान आहे असा मस्त आहे. तर हा पण 1400 रुपयाचा सांगितला होता त्यांनी, तर त्यांनी तिथे पण मला यावरती बऱ्यापैकी डिस्काउंट चांगला दिला. याचा दुपट्टा पण खूप छान आहे, त्याचाही दुपट्टा मला खूप आवडला. सर्व ड्रेसचे दुपट्टे खरंच खूप मस्त आहे. तर हे बघा, आणि खरंच दुपट्ट्याचा पण कपडा खूप छान आहे, ऑर्गेन्झा टाइप कपडा आहे याचा थोडासा. ही पॅन्ट आहे, पॅन्ट कॉटन मध्ये आलेली याची, फुल कॉटन आहे. त्यानंतर हा एक मला खूप आवडला, हा पण थोडासा असा सुळसुळीत आहे, मोरपंखी कलर आहे याचा, आणि याच्या पण बाही मोठ्याच आहेत आतमध्ये. तर याला बाही लावलेली आहे वाटतं, याला आहे हे बघा, याची बाही बघा लांब बाही आहे ना, अशा आवडतात मला, म्हणजे पूर्ण हात आपले ना इथपर्यंत झाकलेले असतात, म्हणून मग मला लांबाईचेच ब्लाऊज हे आवडतात, ड्रेस आवडतात. तर हे बघा, याचा कपडा खूप रफ आणि टफ आहे, कपडा खूप भारी याचा, याचा कलर जाणार नाही, कपडा पण छान आहे आणि कपड्याची क्वालिटी खरंच मस्त आहे. तर हा मला खूप आवडला, पाहताच आवडला होता हा मला. चावी पाहिजे जरा, मेथीची शेपूची भाजी असते तर आणा. हा एक, याचा दुपट्टा पण खूप छान आहे, आणि याची पॅन्ट ड्रेस सारखाच कपडा आहे सेम. आणि हे बघा, हा दुपट्टा ऑर्गेन्झा पॅटर्न मध्ये, म्हणजे ऑर्गेन्झा टाईपच येतो हा पण थोडासा. तर हे माझे 4 ड्रेस आणि एक कुर्ती घेतली मी, फक्त सिंगल कुर्ती, त्यावरती पॅन्ट आणि ओढणी नाहीये, पण तो मला खूप आवडला. मोरपंखीच कलर आहे याचा थोडासा, याचा जरा डार्क आहे, आणि हा मला खूप आवडला. याला पाही पण लांब पाही आहे, आणि हे बघा, हा मी वेअर केलेला होता दुकानामध्ये, तुम्ही बघितला, एकदम फिटिंग मध्ये आला. XXL साईज नाही याची, XL साईज आहे, तरी पण तो मला आला. आणि हे बाकीचे ड्रेस XXL आहे, तर यांची मला सर्वांची फिटिंग करावी लागेल, पण मग फिटिंग केल्यानंतर व्यवस्थित तो मला बसून जाईल, आणि याची काही फिटिंग करायची गरज नाहीये. तर हाही मला आवडला. तर याच्यावरती व्हाईट लॅगीज, व्हाईट ओढणी आहे ऑलरेडी माझ्याकडे, म्हणून मग म्हटलं चला हा एक आपण असाच घेऊ, मला आवडला, रेग्युलर वापरण्यासाठीच छान आहे हे सर्व ड्रेस. तर माझ्यासाठी खूप दिवसांनी मी शॉपिंग केली. खरं तर मी ड्रेस लगेच काही घेणार नव्हते, म्हटलं घराचं काम होऊ देऊ, कारण घरामध्ये खूप धूळ सिमेंट इकडे तिकडे जावंच लागतं, वरती खाली माझं येणं जाणं होतं, तर खराब होतील कपडे. पण मला आता रेसिपी शूट करावी लागते, रोजची रील बनवावी लागते, म्हणून मग साडी नेसा, गाऊन काढा, ते खूप गोंधळ होतो डोक्याला. म्हणून मग म्हटलं चला ड्रेस कसं सकाळी घातल्यानंतर संध्याकाळपर्यंत आपण चेंज नाही केला तरी पण आपली सर्व कामं होतील त्यावर, म्हणून मग म्हटलं चला आता आपण रेग्युलर ड्रेसच घरामध्ये वापरत जाऊ. तर अशा प्रकारे माझी ही सर्व काही आजची खरेदी. तर तुम्हाला कोणता ड्रेस आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता हे 2 ड्रेस मी तुम्हाला दाखवले ना, पिंक आणि मोरपंखी, आणि हा, तर याचे रेट मी सांगितले नाही तुम्हाला. पूजाची पॅन्ट आहे ना 560 रुपयाची आहे. हा जो टॉप आहे ना हा 424 रुपयाचा आहे. हा, त्यात पण डिस्काउंट दिला, म्हणजे 424, म्हणजे थोडेफार पैसे कमी केले त्यांनी बिलातले. तर हा किमतीच्या मानाने खरंच खूप छान मिळाला. मी बघितली नव्हती याची प्राइस, मला वाटलं 700-800 असतील, पण 424 रुपयाचीच कुर्ती आहे ही. आणि 1440 रुपयाचा हा मोरपंखी ड्रेस आहे. 1440 रुपये, याच्यात त्यांनी मला थोडेफार कमी केले. आणि हा जो आहे ना हा 1120चा आहे. सॉरी, मी 1400 बोलली आधी, पण 1120चा हा ड्रेस आहे, म्हणजे हा कमी प्राइसचा आहे. मी तिथे रेट इतके बघितले नाही, पण मला असं वाटलं की 1400 रुपयाचं असेल, पण मग 1140 रुपयाच्या मानाने छान आहे. त्यात पण त्यांनी डिस्काउंट दिलाय मला, म्हणून मग मला आवडला हा. चला, तर आजची माझी सर्व ड्रेसची शॉपिंग मस्त झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.